नमस्कार. आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या. आज ज्या प्रकाराने वकील आहे त्या प्रकाराने पूर्वी वकील नव्हता. आपल्या परंपरेत साक्षी आहेत, पुरावे आहेत, उलट तपासणी आहे, पण ती न्यायाधीशाने घ्यायची असते. त्यासाठी शपथही असते. न्यायाधीश शपथ देताना सांगतो की चंद्र, सूर्य, आकाश, वायू, जल आणि तुझ्या हृदयातला ईश्वर हे सगळे तुझे साक्षी आहेत, तेव्हा तू खरे बोल. आता देवावरची श्रद्धा गेली, शपथ मात्र शिल्लक राहिली. तो देवा शपथ खरे सांगेन, खोटे सांगणार नाही असे म्हणतो, पण त्याने स्वतःचे नाव, बापाचे नाव व आडनाव खरे सांगितले तर महद उपकार झाले म्हणायची वेळ आहे. कारण तो पुढचे खरे थोडेच सांगतो. वकिलाने पडविल्याप्रमाणे बोलत राहतो. मला एका गोष्टीची गंमत वाटते की कायद्याचे ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय, त्यात प्रावीण्य मिळविल्याशिवाय न्यायाधीश होता येत नाही. समोर आलेल्या साक्षी पुराव्यांचे विश्लेषण करण्याकरिता जर वकिलाची आवश्यकता वाटत असेल तर त्याला न्यायाधीश म्हणून नेमण्याचे कशाला? न्यायाधीशापुढे वकिलाने केस समजावून सांगण्याचे काय प्रयोजन? आणि त्या वकिलांचे कौशल्य तर इतके विलक्षण असते की ऐकणाऱ्याने थक्क व्हावे. एक घडलेली गोष्ट आहे. एक वकील होते. अत्यंत बुद्धिमान होते, पण त्यांना नको ती सवय होती. सामान्यतः संध्याकाळी त्यांना भेटायला जाण्याची सोय नसायची. पण आज थोडे विपरीत घडले. ते कोर्टात आले, तेच मुळी धुंदीत. कोर्ट सुरू झाले. आपल्या आशिलाच्या वतीने या वकिलांनी बोलायला सुरुवात केली आणि विरोधी पक्षाचा वकील जे बोलेल तो जशी आपल्या आशिलाची बाजू मांडेल तसे बोलू लागले. यांच्या आशिलाच्या तोंडचे पाणी पळाले. त्याला काय करावे सुचेना. काही वेळाने यांची धुंदी उतरली आणि दुसऱ्या क्षणी या वकिलांच्या लक्षात आले की आपण नको ते बोलून गेलो. पण ते वकील बुद्धिमान होतेच. थोडे सावरून ते म्हणाले, मिलॉर्ड, आत्तापर्यंत मी आमच्या विरोधी पक्षाचे वकील काय म्हणतील ते तुमच्या पुढे मांडले. आता मी माझे म्हणणे काय आहे ते तुम्हाला सांगतो. आणि असे म्हणून त्याने आपल्या आशिलाच्या बाजूने केस मांडून ती जिंकली. आता असा जर वकील असेल तर वकील या संस्थेवर विश्वास ठेवावा का? आपले एक समाजवादी पुढारी आहेत. पूर्वी ते वकिली करत, आता करीत नाहीत. कारण पुढारीपणात जे मिळते ते वकिलीत थोडेच मिळणार. त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे. त्यात त्यांनी खुनी म्हणून शिक्षा होणाऱ्या कैद्याला सोडवल्याचा उल्लेख केला आहे. हा वकील कायद्याला मदत करतो का मातीत घालतो? हे कुणी निर्माण केले? मी माझ्या कर्मानेच निर्माण केले ना. तेव्हा सगळे प्रारब्धानेच घडते असे मानण्याचे कारण नाही. माणसाने आपल्या कर्तृत्वानेही पुष्कळ मिळविलेले असते. ते चांगलेही असते आणि वाईटही असते. कित्येक वेळा कर्म जर फार चांगले किंवा फार वाईट असेल तर पूर्वजन्म पुनर्जन्माकरिता थांबावे लागत नाही. अत्युत्कटैः पापपुण्यैः इहैव फलमश्नुते. अतिशय उत्कट अशा पापपुण्याच्या बळावर या जन्मातच त्याचे फळ भोगावे लागते. पुढच्या जन्मापर्यंत जायचेही कारण नाही. आम्ही पुण्यही उत्कटतेने करू शकत नाही आणि पापही उत्कटतेने करू शकत नाही. त्यामुळे भोगायचे जे आहे ते सावकाश व बेताबेतानेच लागते. माणूस एकदाच विष घेईल तर त्याच क्षणी मरेल. आणि आज दिसतात ती व्यसने जर माणसाला असली तर ते एक प्रकारे स्लो पॉयझनिंगच होते. त्याचा परिणाम लगेचच्या लगेच दिसत नाही, म्हणून माणसाच्या ठिकाणी मस्तीही राहू शकते. आज आपण इथे थांबणार आहोत. पुढील विचार उद्या ऐकूया.